कधी माझे 6 दिवस पुण्यात संपले आणि कधी मम्मीकडे आले काहीच वाटलं नाही. आणि ज्यावेळेस रिअलाईज झालं की आता मला जायचं आहे नाशिकला, तर खूप असं एकटं एकटं फील होत होतं. तरी माझ्या भावाने थोडंसं मला हसवण्याचा प्रयत्न केला. मम्मीने माझ्यासाठी खूप सुंदर अशी भाजी केली होती, त्याचा मोठा व्हिडिओ मी टाकलेलाच आहे. आणि शिवचरण सारखा मम्मीला म्हणत होता की मी तुला सोडून जाऊ, मी तुला सोडून जाऊ. आणि फायनली तो दिवस आलाच. आणि मला वाटलंच नव्हतं की बसस्टँडमध्ये इतकी गर्दी असेल, इतकी गर्दी म्हणजे मी परेशान झाले. आणि मला शेवटी बस मिळालीच नाही, म्हणून मी एस टी महामंडळाच्या बसमध्ये बसले. नशिबाने मला सीट पुढे मिळाली, म्हणून तेवढं थोडं रिलॅक्स झालं. मी एकटी असते तर काहीच वाटलं नसतं, पण माझ्यासोबत 2 मुलं होते त्यात. आणि गर्दी तर तुफान गर्दी होती बसमध्ये. म्हणजे हा अनुभव आम्ही तिघांनी एकत्र जो घेतला तो ॲक्च्युली भयानक होता, कारण बाहेर पाऊस पण होता, चिकी 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 होत होतं सगळं. आणि नाशिक ते मला संभाजीनगर ते नाशिक जाण्यासाठी मला चक्क 7 तास लागले आणि सगळीकडे बस थांबत होती. हा अनुभव खूप भयानक होता. त्यात आणि माझी बस बंद झाली. बाहेरचं वातावरण बघता थोडंसं मन बरं वाटत होतं, पण काय खरं नाही, ते दगदग एवढी की माझी पाठीचा कण असा इतका दुखत होता की काय सांगू. आणि आज संडे होता आणि म्हटलं मुलांना शाळेत जायचं आहे, घरी जाऊन पटकन वरण भात करेल, पण तेही झालं नाही. मग मी बाहेर गेले आणि असं चायनीज मुलांसाठी ऑर्डर केलं आणि मी तेच खाल्लं आणि तशीच झोपले. आणि दुसऱ्या दिवशी आता बघूया काय होतं.